महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबेधुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 95 95 65 48 75। जय भवानी, मी अशोक रघुनाथ ताकड आंबेधुमाला इथं राहत असतो। हे जे गोरक्षक जे बजरंग दलाचे आमचे कार्यकर्ते आहेत, यांनी भारी भारी काम केलेले आहे। तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या कसायाला न गाई देता, न वासरू देता, ह्या फक्त या बजरंग दलाच्या ताब्यात द्या। आणि आपण हिंदू धर्म आहोत, हिंदू सनातन आहोत, त्याच्यामुळं थोडासा आपण विचार करा की आपली जी आपण गाई कापायला देतो, आपलं घरातलं दूध खातो, त्या बछड्याचं आपण तिला कापायला देतो, गाईला कापायला देतो। भले याच्यावर तुम्हाला सांभाळणारे आपले बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत, यांचे खूप मेहरबानी का खरंच ह्या बजरंग दलाचे अतिशय उपकार आहेत या हिंदू धर्मावर, हिंदू सनातन धर्मावर। असंच काम या बजरंग दलांनी करावं आणि यांना आमचा भरभरून साथ आहे। मात्र या कसायाला मात्र तुम्ही अजिबात गाई देऊ नका। जय श्रीराम। माझं नाव नवनाथ मनोहर सरोदे, आंबेधुमाला। खऱ्या अर्थानं आजपर्यंत बजरंग दल, बोटा, आंबेधुमाला, कुरकुटवाडी आणि पंचकृषी या सर्व भागातील जे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत, यांनी खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे। कारण माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपल्याकडे असणाऱ्या गायी व ते गोवंश असतात, ते आपण इतरांना न देता ते आपले बजरंग दलाचे जे कार्यकर्ते आहेत, आपण यांच्याकडे त्या द्याव्या। त्यांचं योग्य असं संगोपन हे आपण या ठिकाणी केलं जातंय। कृपया सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपले जे गोवंश आहे ते आपण इतरांना न देता ते आपण या गोरक्षक, खऱ्या अर्थाने पठार भागातील गोरक्षक, या गोरक्षकांकडे, या बजरंग दलाकडे आपण द्यावी आणि आपल्याही गायींचं व गोवंशाचं सुंदर असं पालन पोषण करावं, एवढं बोलून थांबतो। मी संदीप गणपत ढेरंगे, राहणार आंबेधुमाला। या ठिकाणी पूर्वीच्या काही कालखंडामध्ये आमच्या गावामधून ज्या काही गोवंशज मुस्लिम समाजाला विकले जायचे आणि खऱ्या अर्थानं त्या गोवंशावरती जे कसावी लोक अतिशय निर्गुणपणे अत्याचार करत होते आणि हे खऱ्या अर्थानं बंद करण्याचं काम आपल्या परिसरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते आपल्या समवेत या ठिकाणी सचिन दत्तात्रय बोडके हे या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्या माध्यमातून यांनी एक गाडीची या ठिकाणी उपलब्ध करून सर्व गोवंश एकत्र करून ते संगमनेर या ठिकाणी गोशाळेमध्ये त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं संगोपन केलं जातं आणि शेतकऱ्यांना ज्या कालवडी ज्या उपलब्ध आवश्यक आहेत त्या उर्वरित पाठीमागे ते देण्याचं काम करतात। आणि खऱ्या अर्थानं हिंदू धर्मामध्ये गाईला आपली माता मानलं जातं आणि तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी देखील खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू धर्माची आहे। परंतु या गोवंश यांची संरक्षण करत असताना ह्या मंडळींना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो, कारण अनेक अडचणी त्यांच्या पाठीमागे। या ठिकाणाहून गाडीचं भाडं, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना काही सुविधा नसतात, परंतु त्यांनी या अडचणीच्या कालखंडातून देखील या गोवंश रक्षणासाठी अतिशय मोठं कामकाज चालू केलेलं आहे। मी आंबेधुमाला ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडून ह्या भविष्य कालखंडामध्ये देखील अशाच पद्धतीचं ह्या गोरक्षणाचं काम आणि गोसेवेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी श्री तुळशीराम गणपत नरवडे, आंबेधुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी बोटा आणि पंचकृषी या ठिकाणी बजरंग दलाचं कामकाज मोठ्या यांनी चालू आहे। तरी या ठिकाणी आतापर्यंत ह्या जर्सी गायींची वासरे कसाब्याला देण्यात यायची, परंतु ह्या बजरंग दलाच्या माध्यमातून ती
पांजरपोळ या ठिकाणी नेले जातात आणि जर कालवड असेल तर ती शेतकऱ्यांना कुठलंही मानधन न देता ती पाळण्यासाठी देण्यात येते. अगदी उत्कृष्ट असं या बजरंग दलाचं कामकाज चालू आहे. मी आमच्या आंबेधुमाला गावाच्या वतीनं आणि मी सुद्धा एक बजरंग दलाचा सदस्य आहे. या ठिकाणी मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि याही पुढील काळामध्ये त्यांनी असंच काम करीत राहावं अशी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.